नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून इथं अप्रेंटिसशिप करता इथं भरती निघाली 2026 साठी. यामध्ये तुमचं जे पद असणार आहे ट्रेड अप्रेंटिसशिप करता इथं वॅकन्सी असणार आहे. टेक्निशियन अप्रेंटिसशिपला वॅकन्सी असणार आहे आणि पदवीधर अप्रेंटिसशिपला वॅकन्सी असणार आहे. या तिघ पदांना मिळून 405 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी आपल्याला 10वी पास प्लस ITI पासवाले अप्लाय करू शकता. आणि टेक्निशियन अप्रेंटिसशिपमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमावाले अप्लाय करू शकता आणि पदवीधर अप्रेंटिसशिपमध्ये आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकतात. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. नोकरी ठिकाण असणार आहे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, दादर, नगर हवेली आणि दमण अँड दीवमध्ये. ओके. तर कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp आणि Facebook पाहून फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता याची भरती निघालेली आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून निघालेली आहे. मार्केटिंग डिव्हिजन वेस्टर्न रिजन कडून वॅकन्सी आहे इंडियन ऑइल कडून. ओके. जे की इथं देण्यात आलेली आहे इंडियन ऑइल भवन, BKC प्लॉट नंबर C33, G ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई महाराष्ट्राला याची हेड ऑफिस आहे. याच्यामध्ये आता देण्यात आलेली आहे अप्रेंटिसशिपसाठी भरती आहे. सेकंड नंबरची नोटिफिकेशन 2025-26 साठी 15 जानेवारी 2026 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. आता नोटिफिकेशन एंगेजमेंट दिलेली आहे. ट्रेड टेक्निशियन ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप दिलेली आहे. याच्यामध्ये IOCL मार्केटिंग डिव्हिजन्स कडून वेस्टर्न झोन कडून इथं वॅकन्सी आहे. जे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड वन द लार्जेस्ट फॉर द कमर्शियल अंडरटेकिंग इंडिया इन द फ्रॉम फॉर ग्लोबल 500 कंपनी इन द मॅन्युफॅक्चरिंग स्किल अँड बिल्डिंग invite for the nationals professor for engineers for technical graduates and technician graduates, trade apprenticeships and technical and non-technical apprenticeships के लिए apprenticeship साठी तो वॅकन्सी असणार आहे. लोकेशन स्टेट दिलेले आहे इंडियामध्ये, जे की महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, युनियन टेरिटरीज दमन अँड दीव अँड दादर अँड नगर हवेलीमध्ये. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. अप्रेंटिसशिप्स इन्व्हाइट केलेले आहे. फॉलोइंग फॉर द क्वालिफिकेशन दिलेले आहे, जे की मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सगळ्यात आधी स्टेट दिलेले आहे, कोड दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टोटल ऑफ वॅकन्सी दिलेली आहे आणि जी ट्रेड अप्रेंटिसशिप, ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपला किती वॅकन्सी सांगण्यात आलेल्या आहे. आता महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेले तर सगळ्यात आधी तर टेक्निशियन अप्रेंटिसशिपमध्ये इथं वॅकन्सी दिलेली आपल्याला टोटल ऑफ 40 वॅकन्सी दिलेली आहे, जे की मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल वगैरे असणार आहे. त्याच्यामध्ये ट्रेड अप्रेंटिसशिपमध्ये जर बघायला गेले त्याच्यात आपल्याला 10 वॅकन्सी देण्यात आलेल्या आहे आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपमध्ये जर बघायला गेले तर आपल्याला 120 वॅकन्सी बघायला मिळतात याच्यामध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर ट्रेड अप्रेंटिसशिप डाटा एंट्री ऑपरेटरमध्ये दिलेलं आहे. एक्सपिरियन्स होल्डर आणि नॉन एक्सपिरियन्स होल्डरमध्ये टोटल 9 वॅकन्सी देण्यात आलेल्या आहे महाराष्ट्रामध्ये. ओके. आता त्याच्यानंतर गुजरातमध्ये जर बघायला गेले आपण, याच्यामध्ये येतं आता टेक्निशियन अप्रेंटिसशिप करता. याच्यामध्ये टोटल ऑफ 20 वॅकन्सी आहे, जे की तुम्ही बघून घेऊ शकता. ट्रेड अप्रेंटिसशिपमध्ये आपल्याला 10 वॅकन्सी बघायला मिळतात आणि ग्रॅज्युएटसाठी इथं 35 वॅकन्सी आहे. अप्रेंटिसशिपला डाटा एंट्री ऑपरेटरमध्ये स्किल बेसिस अँड फ्रेशरला 4 वॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. त्याच्यानंतरची पुढची वॅकन्सी येते मध्य प्रदेशमध्ये, जे की दिलेल्या टेक्निशियन अप्रेंटिसशिपमध्ये आपल्याला टोटल ऑफ याच्यात 20 वॅकन्सी बघायला मिळतात. ट्रेड अप्रेंटिसशिपमध्ये आपल्याला याच्यात 10 वॅकन्सी बघायला मिळतात आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपमध्ये 35 वॅकन्सी बघायला मिळतात. तर ट्रेड अप्रेंटिसशिप डाटा एंट्री ऑपरेटरमध्ये जे आहे एक्सपिरियन्स होल्डर आणि फ्रेशरला इथे 4 वॅकन्सी बघायला मिळतात आहे. त्याच्यानंतर जर पुढची वॅकन्सी बघायला गेली तर गोव्यासाठी असणार आहे. तर गोव्यामध्ये याच्यात जर बघायला गेलं तर टेक्निशियन अप्रेंटिसशिपमध्ये आपल्याला टोटल ऑफ 10 वॅकन्सी आहे. ट्रेड अप्रेंटिसशिपमध्ये आपल्याला टोटल ऑफ याच्यात 5 वॅकन्सी आहे आणि ट्रेड अप्रेंटिसशिप डाटा एंट्री ऑपरेटर आणि स्किल होल्डरसाठी 2 वॅकन्सी देण्यात आलेली आहे. ओके. छत्तीसगडमध्ये जर बघायला गेले तर टेक्निशियन अप्रेंटिसशिपसाठी याच्यामध्ये आपल्याला 10 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात आणि ट्रेड अप्रेंटिसशिप्स करता याच्यामध्ये आपल्याला 5 वॅकन्सी बघायला मिळतात आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप करता 5 वॅकन्सी आणि डाटा एंट्री ऑपरेटरमध्ये आपल्याला स्किल होल्डर अँड फ्रेशरला 2 वॅकन्सी आहे. आता याच्यानंतर येतात दादर अँड नगर हवेलीमध्ये. याच्यात टेक्निशियन अप्रेंटिसशिपमध्ये आपल्याला बघायला मिळतात 10 वॅकन्सी. ट्रेड अप्रेंटिसशिपमध्ये आपल्याला 5 वॅकन्सी बघायला मिळतात आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपमध्ये 5 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला इथं ट्रेड अप्रेंटिसशिपमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर, प्रेशर आणि एक्सपिरियन्सला 2 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर शेवटचं जे राहिलेलं आपलं दमण अँड दीवमध्ये
दमन अँड दीवमध्ये आपल्याला इथं ट्रेड अप्रेंटिसशिप्स करता याच्या 10 व्हॅकन्सी, सॉरी टेक्निशियन अप्रेंटिसशिपला 10 व्हॅकन्सी, ट्रेड अप्रेंटिसशिपमध्ये 5 व्हॅकन्सी, ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपमध्ये 5 व्हॅकन्सी आणि डाटा एंट्री ऑपरेटरला फ्रेशर एक्सपिरियन्सला 2 व्हॅकन्सी आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली मिळते. आता स्पोर्ट आपल्याला याच्यात फक्त आपल्याला याच्यामध्ये आपल्याला कोड बघून घ्यायचा आहे. आता याच्यात कोड वगैरे तुम्ही बघून घ्या. साठी पण इथं व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. आता स्टायपन जे दिलेले आहे तुम्हाला अप्रेंटिसशिपनुसार स्टायपन आपल्याला भेटत असतो. याच्यात स्टायपन आपल्याला 9-10 हजारापर्यंत असणार आहे. ग्रॅज्युएशननुसार आपल्याला स्टार्टिंग 9 पासून तर 15 पर्यंत आपला स्टायपन असू शकतो. आता याच्यामध्ये क्वालिफिकेशन दिलेलं आहे. आता तुमचे जे क्वालिफिकेशन आहे ते मी तुम्हाला इथं सांगून देतो सगळ्यात पहिले स्टेप बाय स्टेप. आता टेक्निशियन अप्रेंटिसशिप जी तुमची आहे पोस्ट, आता टेक्निशियन अप्रेंटिसशिपमध्ये जे पोस्टिंग आहे तुमच्या याच्या इथं आता 106 पर्यंत तुमचा जो कोड येतो. याच्यामध्ये आपल्याला 3 वर्षाचा आपल्याला डिप्लोमा झालेला पाहिजे. 50% एस-सी-एस-टी असेल तर 45% त्या डिसिप्लिनमध्ये ज्या आपण डिसिप्लिनला अप्लाय करत आहात. त्याच्यानंतर आपल्या इथं ट्रेड अप्रेंटिसशिप, तर ट्रेड अप्रेंटिसशिपमध्ये जो तुमचा आय-टी-आय झालेला असेल, 107 पासून ते 11 पर्यंत तुमचा आय-टी-आय झालेला पाहिजे. फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्समध्ये इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिकल आणि मशिनिस्टमध्ये 2 वर्षाचा आय-टी-आय. आता याच्यामध्ये पण तसंच होतं सेम ते सांगायचं राहिलं तुम्हाला मशिनिस्टमध्ये डिप्लोमा झालेला पाहिजे, इलेक्ट्रिकलमध्ये झालेलं पाहिजे, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल्स आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स. ओके. अशा पद्धतीने आपला डिप्लोमा, त्याच्यानंतर आपले हे आय-टी-आय, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट, इन्स्ट्रुमेंटेशन मशिनिस्ट अँड मशिनिस्टमध्ये ओके. एन-सी सर्टिफिकेट आपल्याकडे पाहिजे आहे 2 वर्षाचा आय-टी-आय सोबत. आणि 112 नंबरचा जो कोड आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपमध्ये जर बघायला गेले, सगळ्यांसाठी बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी आणि बी-बी-एला इथं व्हॅकन्सी 50% मध्ये आपण पास झालेले पाहिजे. यामध्ये तुम्हाला 45% लागलं एस-सी-एस-टीला. आता 113 नंबरचा जो कोड आहे ज्यामध्ये ट्रेड अप्रेंटिसशिप, डाटा एंट्री ऑपरेटर, फ्रेशर करता 12वी पास झालेले पाहिजे आपण 50% तरच आपण अप्लाय करू एस-सी-एस-टीला 45%. आणि 114 नंबरचा जो पोस्ट आहे डाटा एंट्री ऑपरेटर स्किल्स सर्टिफिकेट होल्डरसाठी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याकडे डाटा एंट्री ऑपरेटर सर्टिफिकेशन त्यांच्यासाठी 12वी पास व्हॅकन्सी आहे. आता याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे पार्ट आपल्याला ओके. रेग्युलर आपल्याला कोर्स असणारे फुल टाईम अप्रेंटिसशिप्स करिता ओके. 10वी, आय-टी-आय, डिग्री, ग्रॅज्युएट, डिप्लोमावाल्यांसाठी सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे पाहिजे आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला सगळी माहिती. क्लास 10 पासून तर ग्रॅज्युएटपर्यंत आपले सगळे डॉक्युमेंट आपले जे असेल ते आपल्याला लागणार आहेत. तरच आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे. ट्रेनिंग आपल्याला इथं चालू होईल आणि अप्रेंटिसशिप ट्रेनिंग झाल्यानंतर कंपनी जर जागा निघता आय-एफ-सी-एलमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटत असते. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप दिलेले फॉर आपल्याला ग्रॅज्युएट टेक्निशियन डिसिप्लिनसाठी तर अपॉर्च्युनिटी देण्यात आलेली आहे. ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी तर अपॉर्च्युनिटी आहे. बी-साठी ओके. अशा पद्धतीने आपल्याला इथं अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. कॅन्डिडेटसाठी लोकल अँड स्टेट एम्प्लॉई एक्सचेंजसाठी तर व्हॅकेशनल आपल्याला दिलेली आहे संपूर्ण माहिती. एन-ए-पी-एस, एन-टी-एस पोर्टलवरून इथं माहिती देण्यात आलेली आहे. बी-ई, बी-टेक, एम-बी-ए, एम-सी-ए, सी-ए, एल-एल-बी वाल्यांसाठी तर अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला ओके. सगळ्यांना ट्रेनिंग स्लॉट आपल्याला दिलेले आहे की आपल्याला इथं येऊ शकते हे ओके. एज लिमिट देण्यात आलेली आहे 18 वर्ष ते 24 वर्षापर्यंत आपण त्यात अप्लाय करू शकतो. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते आणि याच्यामध्ये एस-सी-एस-टीला 5 वर्षाची सूट आहे. ओके. म्हणजे तुम्ही इथं 29 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओ-बी-सी एन-सी-एलवाले 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता 3 वर्षाची सूट असल्यामुळे. आणि पी-डब्ल्यू-डीमध्ये जर तुम्ही असाल तर 10 वर्षाची सूट आहे. तर तुम्ही इथं ओपन कॅटेगरीला आणि 15 वर्षाची सूट एस-टी-एस-सी कॅटेगरीला, 13 वर्षाची सूट ओ-बी-सी एन-सी-एलला. प्रोबेशन पिरियड असणार आहे 12 महिन्यांचा आपल्यासाठी. याचं सिलेक्शन दिलेलं आहे आपल्याला मेथॉलॉजीमध्ये आपल्याला एन-ए-पी-एस, एन-ए-टी-एस वरून आपल्याला सगळं आता ते अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू आपलं नो रायटिंग टेस्ट ओके. डायरेक्टली आपला इंटरव्ह्यू केला जाईल किंवा रायटिंग टेस्ट असेल तर घेतील. पाहू पोस्टनुसार असतं पण इंटरव्ह्यूच घेतात आय थिंक. घेतली जास्त जागा कधी जास्त फॉर्म आले तेव्हा ते टेस्ट पण करत असतात ओके. तर प्री एंगेजमेंट दिलेलं आहे ह्याच्यामध्ये सगळे गोष्ट बनलेलं आहे आपल्याला. नो रायटिंग टेस्ट म्हणजे रायटिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यू म्हणजे तुमच्या मार्कांवर बी तुम्हाला इथं घेऊ शकतात ओके. हे असं पण होऊ शकतात. आता याच्यामध्ये दिलेलं आहे प्री एंगेजमेंट मेडिकल दिलेलं आहे, सर्टिफिकेशन्समध्ये अपॉर्च्युनिटी आपल्याला आहे. ओके. चांगल्या अपॉर्च्युनिटीमध्ये एस-सी-एस-टी कॅटेगरी सर्टिफिकेशन लागेल. जनरल इंट्रोडक्शन वाचून घ्या. आता अप्लाय करण्यासाठी लिंक दिलेली आहे अप्रेंटिसशिपच्या. अप्रेंटिसशिपसाठी डाटा आय-टी आणि डाटा एंट्री ऑपरेटरला अप्रेंटिसशिप इंडिया GOV.in अप्लाय करू शकता. टेक्निशियन अप्रेंटिसशिप अँड ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपवाल्यांसाठी एन-टी-एसच्या पोर्टलवरून आपण अप्लाय करू शकतो ओके. त्या दोघांच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देऊ. अशा पद्धतीने ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका आणि एन-टी-एसचा इथं इस्टॅब्लिशमेंट नंबर कशा पद्धतीचे असतं एन-ए-पी-एस, एन-टी-एसचा तुम्ही बघू शकतात. हे तुम्हाला लागू शकतात ओके. आणि आपल्याला अप्लाय करण्यासाठी इथं 31 जानेवारी 2026 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत आपण अप्लाय
करू शकतो. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्याकडे आहे. कॅन्डिडेटसाठी तर 100% आपल्याला कंप्लीटेड फॉर्म भरायचा आहे NATHच्या पोर्टलवर, NAPHच्या पोर्टलवरून. त्यानंतर आपल्याला ऑफिशियल वेबसाईट जी आहे IOCLची जी दिलेली आहे, याच्यावर पण आपल्याला एक फॉर्म भरायचा आहे. ओके. करेक्शन वगैरे करता येणार नाही. ओके. डिसिप्लिन वगैरे आपण चेक करून घ्यावी एकदा. ओके. तर अशा पद्धतीने चांगली पॉझिटिव्ह आपल्याला देण्यात आली आहे. इनकरेक्ट आपल्याला डॉक्युमेंटेशन वगैरे अपलोड करायचे, पण ते सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यात संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. 1 इयरसाठी आपल्याला इथं ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चालू पाहिजे 1 वर्षापर्यंत. त्याच्यावर तुम्हाला डेली बेसिसवर अपडेट येणार आहे. अदर रिक्वायरमेंट दिलेलं आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट अँड आपल्याला चेकबुक लागणार आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन लागणार आहे. कारण की पगारासाठी आपल्याला किती जणांमध्ये आता 15 जानेवारी 2026 पासून आपले फॉर्म चालू झालेले आहेत. 31 जानेवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतात. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशनबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. 10वी, 12वी ग्रॅज्युएट्स तिचे सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. ओके. ओके. अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. सर्टिफिकेशन फॉर आपल्याला सगळे लागणार आहे. सेमिस्टर वाईज, ITI वाईज जे पण आपले असेल इम्पॉर्टंट्स आपल्याला इथं ओपनिंग डेट दिलेली आहे 15 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत अप्लाय करा. ईमेल ॲड्रेसवर तुम्ही मेल पण करू शकता. तुम्हाला काही डाऊट असेल त्यांच्या मेल ॲड्रेसवर. ओके. अशा पद्धतीने याच्यात माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. चांगली पॉझिटिव्ह आहे. कोणाला काही शंका असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून मिळून जाईल. ओके. अप्लाय करण्याची NATS, NAPHची लिंक आणि IOCLची ऑफिशियल वेबसाईट लिंक तिघांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये होतील. लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. 31 जानेवारी 2026 पर्यंत. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. ओके. तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब फॉर्च्युन घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब फॉर्च्युनसाठी आपण भेटूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.